अयोध्या में प्रभु श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा होते ही आ गए रघुनंदन, कोटि कोटि अभिनंदन के जयकारों से पूरा शहर मानो गूंज उठा है। हर तरफ भोजनदान हो रहा था। इसी क्रम में नागपुर मेडिकल कॉलेज के परिसर में वरिष्ठ अधिकारी, नर्सेस एवं स्टाफ मौजूद थे। इस मौके पर पेश है हमारे संवाददाता संजय मीरे। इनकी मेडिकल परिसर से आ गए रघुनंदन, कोटि कोटि अभिनंदन में की ग्राउंड रिपोर्ट। बोलो सियापती रामचंद्र की जय। हा जो आपण निनाद ऐकतो आहे, हा जो जय घोष, जयकारा जो सुरू आहे, हा मेडिकलच्या परिसरामध्ये आहे। ज्या ठिकाणी मेडिकलचे जे सर्व कर्मचारी आहेत, वरिष्ठ जे कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो आहे। अयोध्येला प्राण प्रतिष्ठा होताच आज शहरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि महावितरणाचा प्रसादाचा कार्यक्रम करण्यात येतो। आपण बघू शकता या ठिकाणी के फार लांबून या ठिकाणी जे पेशंट जे असतात, त्यांचे जे नातेवाईक येत असतात, त्यांना आज या ठिकाणी लाडू असेल, मसाला भात असेल, अशा प्रकारचा महाप्रसाद त्यांना वितरित करण्यात येत आहे। आपण इथले काही जे बाबू लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी आपण बातचीत पण करणार आहोत। सर, मला सांगा, ज्या पद्धतीचं आज हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे, हे कुणी केलं, काय सांगाल? ही संकल्पना आरतीताई आत्राम, भावनाताई बन आणि निर्मलाताई रणदिवे सिस्टर आणि यांचा ग्रुप यांनी हे संयोजन संकल्पना दिलेली आहे। ह्या सगळे नर्सेस आहेत आणि याला जोड लागलेल्या योगेश वरखडे साहेब यांची, अतुल सिक्कलवार जी आणि त्यांचे मित्रमंडळी आणि क्लेरिकल डिपार्टमेंट म्हणून ईश्वर राठोड जी। आमच्यासोबत आमचे सर्व कर्मचारी वर्ग, 4 कर्मचारी, जसं आम्ही अयोध्यामध्ये जाऊ शकत नाही, पण इथं आमचे जो कर्मभूमी म्हणून आम्ही इथं महाप्रसादाचा कार्यक्रम वाटप करत आहोत। तर कर्मभूमी म्हणून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत आहे। काय सांगाल तुम्ही, काय माहिती? मैं ये कहना चाहती हूँ आज के इस उपलक्ष्य में कि हमने ये महाप्रसाद यहाँ जीएमसी में इसलिए रखा है क्योंकि जीएमसी ही हमारे लिए हमारा मंदिर है। बिल्कुल ईश्वराची तर पूजा अर्चना केली जाते, मात्र जिवंत व्यक्तीची पूजा अर्चना करणे म्हणजेच जे पेशंट आहे त्यांच्या कामासाठी धावून जाणे ही खरी परमेश्वरी कार्य आहे आणि अव्याहतपणे हे सर्व कर्मचारी करतात आहे। म्हणूनच आज मेडिकलचं जे नाव आहे, विशेषतः कानाकोपऱ्यात जे पोहोचलेलं आहे, इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर तर असेलच, पण त्याबरोबर एक चांगला स्टाफ, एक चांगले अधिकारी, एक सर्वांना सेवाभावी करण्याची प्रवृत्ती, हे क्या कहना चाहते हो? ये सब हमारे नर्सिंग सिस्टर्स हैं। आमचा सगळा ग्रुप आहे आणि आम्ही हे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण की ऑन ड्युटी असतो, अयोध्येला जाणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही आमच्या कर्मभूमीमध्येच हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। 500 वर्षापासूनची आमची प्रतीक्षा होती श्रीराम जन्मभूमीच्या उद्घाटनाची, उद्धाराची, ती आज आम्हाला पूर्ण झाली आणि आम्ही तर तिथे जाऊ शकत नाहीत, तर आमच्यासाठी हे आमचं मेडिकलच एक मंदिर आहे आणि इथले लोकच आमच्यासाठी प्रत्येकामध्ये राम सामावलेला आहे। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे। जय सियाराम। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असल्यामुळे आम्ही आमच्या कर्मभूमीमध्ये पेशंट रुग्णासाठी वगैरे प्रसाद वाटप केला आहे। रुग्णसेवा हीच एक जनसेवा आहे असं यांचं म्हणणं आहे आणि या दृष्टिकोनातून यांचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे। आणि एकूणच सांगायचं झाल्यास की आज रामलला यांची प्रतिष्ठापना अयोध्येला जरी झाली असली, मात्र त्याचा आनंद आज जगभरात ओसंडून वाहत आहे। मग त्यामध्ये नागपूर चुकलेलं नाही आणि त्यामध्ये विशेषतः म्हणजे नागपुराच्या अंतर्गत येणारं हे एशियातलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेजच्या नावाने ओळखलं जाणारं हे इस्पितळ हेही त्यातून सुटलेलं नाही, कारण राम हा प्रत्येकामध्ये असतो आणि ईश्वराची सेवा करायला पाहिजे आणि मानवाची सेवा करायला पाहिजे असं राष्ट्रातील, महाराष्ट्रातील अनेक साधू संतांनी हा संदेश दिलेला आहे आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे। ही अतिशय आनंदाची बाब आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये। नागपूरच्या मेडिकल परिसरातून कॅमेरा पर्सन विशालसह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर।